जय माताजी, श्री स्वामी समर्थ. भावा बहिणींनो, आज आहे शुक्रवार श्रावण महिन्याचा. आज आपण इथं माझ्या आईचं मरी आईचं मंदिर आहे, तिथं आपण आज निवद आईची ओटी वगैरे घेऊन जाणार आहेत. कारण की माझी आईचं असं सेवा वगैरे करताना आई सांगायची नाही का, म्हणजे आत्तापर्यंत आई करत होती, आता 2-3-4 वर्ष झाली मी करते. आज रोज देवपूजा करताना म्हणजे तिथं मंदिरात गेली तर पार देवाचीच सेवा करत होती मी आई. पण एडिट करायला मोबाईल घेतला तर मला माझ्यातच माझी आई दिसत होती. असं वाटत होतं माझी आई पूजा करते. कारण की मी लहानपणापासून आईला असं करताना बघितलं. पण आज मी तिथं सेवा केली, म्हणजे 2-3 वर्ष झाले आता करते मी. पण आज घरी येऊन एडिट केला मोबाईल तर सारखं असं वाटायचं माझी आईच तिथं सेवा करते आणि मी तिच्या शेजारी तिथं बसलेली. कारण की अशा गोष्टी बघूनच मोठी झाली मी. काही नाही, आपली साधी सोपी सेवा केली, आईची ओटी भरली. माझी आईसारखी नाही पण थोडीफार शिकली मी आईकडनं, बघत आली लहानपणापासून. मग आई सांगायची, मी म्हणजे लहानपणापासून आईचं जे करत होती तेच आई अशी बोलली होती मला, मी नसली किंवा मी असं झालं तर तू करशील. पण ती देवपूजा करताना मला काही नाही वाटलं. पण मी जर ते मोबाईलमध्ये आता असं वाटतंय माझी आई सेवा करते मी बघते. अगं आईची खूप आठवण येत होती मला त्या आईची ओटी वगैरे भरली तेव्हा. कारण की जी आत्तापर्यंत मी जे सेवा करते माझी आईचं बघत आली, तशी सेवा करत आली मी. म्हणजे आई माझी आईसारखी करत नाही पण थोडंफार शिकते मी. शिकती हेच म्हणावं लागेल भावा बहिणींनो. काय नाही, दूध भाजा निवद घेतला, ओटी घेतली. इथं आमच्या गावाकडं पद्धत आहे, 5 कुवाऱ्या मुलींना ते आपण दही भाताचं निवद करायचं, देवीला निवद चढवायचं, मुलींना ते द्यायचं खायला. पण आज असं ते एवढे 2-3 वर्ष झाले मी करत होती, काय वाटत नव्हतं. पण आज मोबाईलमध्ये बघून मला असं वाटत होतं मी नाही, माझी आईच आहे, माझ्यातच माझी आई दिसत होती मला आज. मन असं भरून येत होतं माझं नाही का. पण काय नाही, माझी आई कुठं नाही गेली, देवापाशीच गेली अशीच म्हणली मी आईला. पण हे बघा भावा बहिणींनो, मी देवपूजा केली, पाया वगैरे पडलो, मस्त देवाची पूजा केली मी. पण काय माहिती आज आईचीच आठवण येत होती.